महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर अंतर्गत खूप मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातील 9 पैकी तब्बल 6 खासदार फुटलेले आहेत. नवी दिल्लीमध्ये आज रोजी बोलावण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या तातडीच्या बैठकीला व्हीप जारी करूनही 6 खासदार गैरहजर राहिले. या संदर्भातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या समोर मांडत आहे. अधिकृत विलिनीकरण सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटातून बाजूला झालेल्या या 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. एबीपी माझाची ही बातमी आहे. लोकसभा अध्यक्षांची मंजुरी. लोकसभा अध्यक्षांनी या 6 खासदारांच्या गटाला आणि विलिनीकरणाला मान्यता दिली असल्याचं वृत्त आहे. मान्यतेसाठी सादर केलेल्या पत्रावर या 6 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पुढील रणनीती नेमकी काय? हे खासदार 19 जून रोजी मुंबईमध्ये अधिकृत प्रवेश सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता असून त्यानंतर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यांना जयपूरला सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची ही माहिती समोर आलेली आहे. बैठकीला हजर आणि गैरहजर राहिलेले नेते. बैठकीला उपस्थित केवळ 3 खासदार. दिल्लीतील या महत्त्वपूर्ण बैठकीला लोकसभा खासदार अरविंद सावंत, लोकसभा खासदार अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे 3घच उपस्थित होते. राज्यसभा खासदार संजय राऊत देखील या बैठकीला उपस्थित होते. गैरहजर खासदारापैकी 6 जण. लोकसभेच्या एकूण 9 पैकी 6 खासदारांनी या बैठकीला दांडी मारली. यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील यांच्यासह सर्व 6 खासदारांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरे गटाची भूमिका आणि नेमकी सुरक्षा का वाढवली? कारणे दाखवा नोटीस. बैठक संपल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी गैरहजर राहिलेल्या 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची घोषणा केली. त्यानंतर 7 दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अपात्रतेची मागणी. पक्षांतरबंदी कायद्यानुसार या खासदारावर कारवाई करण्यासाठी ठाकरे गट लोकसभा अध्यक्षांकडे रीतसर तक्रार करणार आहे. संजय राऊत म्हटले, 4-5 खासदार म्हणजे पक्ष होत नाही. त्यांना खासदार बनवणारी जनता हाच खरा पक्ष आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी दिलेली आहे. आणि सकाळीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या राज्यातील घडामोडीनंतर आणि मतदारसंघामध्ये रोषाची शक्यता लक्षामध्ये घेऊन महाराष्ट्र गृह विभागाने बंडखोर 6 खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा दिली असून त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने ऑपरेशन टायगर यशस्वी झालेला आहे. आता काय असतं, सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं अशी एक म्हण आहे आणि ती खरी होताना दिसत आहे. शिवसैनिक कितीही जरी आक्रमक असले तरी सुद्धा आता काही दिवस या 6 खासदारांना सुरक्षा पुरवली जाणार आहे. म्हणजे त्यांच्या जवळही कोणी जाऊ शकणार नाही. आणि या सर्व पार्श्वभूमीवर हळूहळू हे 6 खासदार जे काही शिवसैनिक आहेत, जे आक्रमक आहेत, त्यातील काही शिवसैनिकांना फोडण्याचं काम किंवा आपल्या गटामध्ये सामावून घेण्याचं काम हे करतील. आणि हळूहळू परिस्थिती निवळेल. आणि ज्या पद्धतीने मागच्या वेळेसची परिस्थिती निवळली अशीच परिस्थिती सुद्धा यावेळेस निवळेल. आणि लोकशाहीचा गळा घोटला जाईल पद्धतशीरपणे. लोकांमध्ये, जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, आक्रोश आहे. जनता काही बोळ्याने दूध पित नाही, जनतेला काही कळत नाही. हा जो गैरसमज आहे भारतीय जनता पार्टीचा, तो मात्र 100% गैरसमज आहे. परंतु वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून ईडी, इन्कम टॅक्स, CBI, निवडणूक आयोग यांचा गैरवापर करून निवडणूक कशी जिंकायची, पैशाचा वापर करून हे सूत्र सत्ताधारी पक्षांना गवसलेलं आहे. आणि विरोधी पक्ष या बाबतीमध्ये हतबल झालेले आहेत. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता लोकशाही राहिली का नाही हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागलेली आहे. शेतकरी विचारू लागलेला आहे. कर्जमाफीवरून कशा पद्धतीचं रणकंदन झालेलं आहे तुम्ही पाहिलेलं आहे. पीक विमा शेतकऱ्यांचा भेटलेला नाही. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर जाब नेमका कोणाला विचारायचा हे मात्र कळायला मार्ग नाही. अशी अनागोंदीची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. राज्यकर्त्यांना लोकांच्या प्रश्नापेक्षा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपेक्षा राज्यकर्त्यांना खासदार फोडणं महत्वाचं वाटत आहे. एकनाथ शिंदे यांचं वजन जरी केंद्रामध्ये वाढलेलं असलं तरी सुद्धा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत ते केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे. परंतु ठाकरेंची एक चूक त्यांना महाग पडत आहे.
हे त्यांनी आत्मपरीक्षण या निमित्ताने का होईना करणं गरजेचं आहे. ठाकरे घर सोडायला तयार नाहीत, कर्जमाफीच्या प्रश्नावर रान उठवायला तयार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये जर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जर घर सोडायला तयार नसतील, लोकांमध्ये जायला तयार नसतील, लोकांचे प्रश्न मांडायला तयार नसतील, तर मग येणाऱ्या काळामध्ये हा पक्षच अस्तित्वात राहील की नाही, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण लोकांची किती जरी सहानुभूती असली तरी सुद्धा त्याला मर्यादा असतात. लोकांना तुमचं काम दिसणं महत्वाचं असतं, त्यांच्या गरजेला धावून जाणं गरजेचं असतं. आज जनता संकटामध्ये आहे, लोक संकटामध्ये आहेत. सत्ताधारी पक्षांनी एक प्रकारे विरोधी पक्षावर हे ऑपरेशन टायगर केलेलं नसून हे ऑपरेशन टायगर सर्वसामान्य जनतेवर केलेलं आहे. हे ठाकरे यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अशा संकट प्रसंगी जर तुम्ही लोकांसाठी धावून जाणार नसाल तर जनता सुद्धा भविष्यामध्ये याचा विचार करू शकते. याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला काय वाटतं ते मत नक्की मांडा. जय महाराष्ट्र.